आता काही काही ठिकाणी एवढा पाणी पडू राहिला ना, लोकांचे घर वाहून चालले. एवढंच नाही तर लोक सुद्धा वाहून चालले. आणि आमच्याकडे 15-20 दिवस झाले पाण्याचा थेंब सुद्धा पडला नाही. असं वाटू राहिलं बाकी ठिकाणी पावसाळ्याला गेले आणि विदर्भात उन्हाळ्याला गेले. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आता मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपली मिरचीची लागवड झाली होती. आता मिरची लावली तसंही, पण तिले ना अर्जंट पाणी लावणं होतं. मग काय सकाळी सकाळी शेतात आलो आणि मस्त देवाचं नाव घेऊन मोटर चालू करून दिली आणि फायनली देवाच्या आशीर्वादानं आपलं ठिबक सुरू झालं. आता काही काही ठिकाणी एवढा पाणी पडू राहिला ना, लोकांचे घर वाहून चालले. एवढंच नाही तर लोक सुद्धा वाहून चालले. आणि आमच्याकडे 15-20 दिवस झाले पाण्याचा थेंब सुद्धा पडला नाही. असं वाटू राहिलं बाकी ठिकाणी पावसाळ्याला गेले आणि विदर्भात उन्हाळ्याला गेले. आणि त्यात आपण आहे ना सोयाबीन मोडून परत सोयाबीन पेरली होती आणि तिला आहे ना अर्जंट पाण्याची गरज होती. आता पंजाब डगनं सांगेल होतं अजून हप्ताभर पाणी पडणार नाही. म्हणलं वरच्या पाण्याच्या भरोशावर बसल्यापेक्षा खालचं पाणी द्या. मग काय परत एकदा छाड्या आणून जोडजाड केली, टप्पा लावून दिला आणि मस्त टप्पा व्हायची वाट पाहिली. आता आपला हा ओढ भिजवणं झाला होता आणि आता ह्या ओढ मध्ये टप्पा लावणं होता. मग काय इकडे विहिरीवर मोटर बंद करायला आलो. इकडे विहिरीत पाहत होता काय पाणी दर्शक पण राहिलं नव्हतं. मोटर बंद करून टाकली आणि पाणी असतं टप्पा बदलून घेतला. आता टप्पा बदलून अख्खी एनर्जी संपली होती. म्हणलं चला पहिले ना जेवण करून येऊ, नाही तर असं जड काम करून ना परत रक्त सोडायचं काम पडन. चला भाऊ, मी येतो जेवण करून, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.